विठ्ठल आवडे प्रेम भाव। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा विश्वाची आई आहेत, साधकांचे मायबाप आहेत, योग्यांची माऊली आहेत, असे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय अशा परम पावन पवित्र अधिष्ठानावर माझ्या आळंदीतल्या मालकांच्या विसाव्याचे स्थान आहे, विश्रांतीचं स्थान आहे। राजे हो, संतांना विश्रांती देण्यासाठी ते ठिकाणही तितकं पवित्र लागतंय। या मातीत इतका पुण्याचा ओघ असेल, या ठिकाणात एवढा पुण्याचा ओघ असेल की लाखो लोकांच्या सानिध्यात चालणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय ते तर विश्रांती घेतातच, पण विटेवरच्या मालकाच्या भेटी करता जाणाऱ्या सर्व गोडशा वारकऱ्यांना सुद्धा इथे विश्रांती देतात। असं पवित्र थोरल्या पादुकेचं अधिष्ठान। या विश्वाच्या पाठीवर सर्वात जर मोठे उपकार कोणाचे असतील तर ती संतांची आहे। उपकाराच्या याद्या मांडत असताना विचारवंतांनी आपल्या स्वतःच्या बुद्धीचा ठाव घेऊन बऱ्यापैकी उपकाराच्या व्याद्या बुद्धिमंतांनी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या समोर प्रतिपादित केल्या। या पवित्र भारत देशामध्ये ज्ञाती लोकांनी, सात्विक सदाचारी पुण्यशील पावन लोकांनी या सृष्टीतील उपकाराचं सूत्र दाखवलं। तरु झाड हे उपकाराच्या यादीत आहे, विश्वाला प्रकाश देणारे सूर्यनारायण हेही उपकाराच्या यादीत आहेत, पौर्णिमेच्या दिवशी रात्री प्रकाश देणारा निशापती चंद्रमा हेही उपकाराच्या यादीत आहेत, मेघराजा सुद्धा उपकाराच्या यादीत आहे, आई वडील सुद्धा उपकाराच्या यादीत आहे, विटेवरचे मालक सुद्धा उपकाराच्या यादीत आहेत आणि संत सुद्धा उपकाराच्या यादीत आहेत। आम्हा बऱ्यापैकी यादी अशी लांबच काय। मग सूर्य असतील, चंद्र असतील, झाड असेल, देव असेल, आई वडील असेल आणि संत असतील हे उपकार करतात, पण विश्वाच्या पाठीवर संतांनी इतके उपकार टोकाचे देवही करू शकत नाही। विठाला विठाला एवढी मोठी टोकाचे उपकार संतांचे आहेत। विश्वाच्या पाठीवर असे एकही आई वडील नाहीत की त्यांना आपल्या मुलाचं कल्याण व्हावं वाटत नाही। आपला मुलगा बरा व्हावा, विद्वान व्हावा, त्याचं नाव लौकिक वाढावा, सर्वत्र त्याच्या कर्तव्याचा सुगंध पसरावा असं प्रत्येक आई वडिलांना वाटतंय। मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा, मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा, कपाळीचा धोंडा उभा ठाके, कपाळीचा धोंडा उभा ठाके, मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा, कपाळीचा धोंडा उभा ठाके, कपाळीचा धोंडा उभा ठाके। कोण अशी आई आहे की तिच्या अंतःकरणात असा भाव नाही की आपला मुलगा मोठा व्हावा, प्रयत्न करत नाही असंही नाही, करतात त्यांच्या वतीने प्रयत्न, पण चालू घडीच त्याचं वागणं बंद करून
त्याला मोठ्या पदाला न्यावं, हे त्याच्या जीवनातला बायडाटा बदलण्याचं काम मात्र आई वडिलांच्या हातात नाहीत बदलू शकत ते आई वडील, त्याचं प्रारब्ध. देवाकडे बायडाटा टाकला तर देवही बदलू शकत नाही. आपण देवाला म्हणतो, देवा माझा असं कर रे. देवाला दया येत नाही असा विषय नाही, आपली दया येती राजो, पण देवाला दया आपली येती, पण देव आपला बायडाटा बघत असतो की याचं पुढे कसं होणार आहे. भगवंत त्याचा मागणी स्वीकारतो, बायडाटा बघतो, तो बायडाटा बघून असा मुडपून त्याच्या खळगीत टाकून देतो, बाबा रे तुझं भलं करण्याची ताकद माझ्यात नाही. कारण देव आपल्याकडे बघत असताना प्रारब्धवाद पाहत असतो. आपलं मागचं पुण्य काय, चालू पुण्य काय संचित आहे, तो या भावा सापडला. मागचा जो ठेवा असेल त्या ठेव्यानुसार जगाचा मालक आपली ही पुढची नौका चालवत असतो. पण संतांच्या बाबतीत जर विचार केला तर संत बायडाटा न बघता समोरच्या भक्तावरचं प्रेम पाहून संत सर्वस्व त्याचं जाळून टाकून त्याचं भलं करतात. ही व्याप्ती मात्र संतात आहे. विठाला पुन्हा एक ज्ञाती लोकांचा मुद्दा आहे. देवाला भलं करावं करता जरी येत असेल, पण देव आस्तिक आहे का नास्तिक याचा विचार करतोय बापू. देवाला माहित आहे गुलेबुवा मी समोरच्या व्यक्तीचं चांगलं करू शकतो, पण समोरची व्यक्ती नास्तिक आहे, भक्त नाही, याच्या करता तो करीत नाही. भक्ता राखे पाया पाशे, भक्ता राखे पाया पाशे, दुर्जनाशी संहारे, दुर्जनाशी संहारे, दुर्जनाशी संहारे, दुर्जनाशी संहारे, दुर्जनाशी संहारे, दुर्जनाशी संहारे. भक्ता राखे पाया पाशे, दुर्जनाशी संहारे. एखाद्या वेळेस उपकार करावा जरी देवाला वाटत असेल, पण देव विचार करतात हा नास्तिक आहे, हा मूर्ख आहे, हे हरामखोर आहे, भजन करत नाही, नका करू द्या भजन, पण आई वडिलांना नीट बोलत नाही, या भडव्याचं नीट करायचंच नाही, हा परमेश्वर ठरवतोय. करता जरी आलं तरी पण करत नाही. राहिला प्रश्न आई वडिलाचा. आई वडिलांना भलं करावंसं वाटतं, पण दुसऱ्याचं नाही, स्वतःच्या लेकराचं. आपल्याचा कळवा आणि कबाळावरी नाये, आणि कबाळावरी नाये, आणि कबाळावरी आपल्या भक्ती मंडळी पुण्या, भरणी मंडळी पुण्या, भरणी मंडळ आणि कबाळावरी मालकांचं वाक्य आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. आई वडिलांना उपकार करा वाटतो, पण स्वतःच्या लेकरावर, दुसऱ्याच्या नाही. म्हणून संतांच्या यादीत उपकार बसत नाही. देवाला उपकार करा वाटते, पण भक्तावर, दुष्टाव नाही. म्हणून संतांच्या यादीत देवाचे उपकार येत नाहीत. संत मात्र आपणा सारखे करीता, आपणा सारखे करीता नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी. आपणा सारखे करी काळ वेळ तया लागी. किती जरी नास्तिक असेल ना, तर त्याला आपल्यापेक्षा मोठं करण्याची ताकद संतात आहे. आणि संत तिथं तुझा भाव ठेवतच नाही.
वाल्या जर पंढरपुरातल्या मालकाकडे गेला असताना गुलेबुवा तर लाता हाणून काढून द्याला असता, रट्टे देऊन काढून द्याला असता पंढरपुरातल्या मालकानं. बेट्या मोजता येत नाही इतकी खून केलीस तू, एवढी माणसे मारलीस, साधू मारली, योगी मारली, तपी मारली, सिद्ध मारली, अनुरागी मारली, किती माणसं मारली. आणि पुन्हा भलं करण्यासाठी तोंड घेऊन माझ्याकडे येतो. सुदर्शनानं कापला असता पंढरपुरातल्या मालकानं, पण प्रारब्ध वाल्याचं गोड होतं. तो नारदांकडे गेला. नारदां गेला म्हणा, नारदांची भेट झाली. बहु अवघड आहे संत भेटी. नारदांची भेट झाली तर बघा संतांच्या भेटीत किती मोठी ताकद आहे. नारदांनी कृपा केली. आता नामाची साधना वगैरे हे शिकवत असतात ती संत. भंगिऱ्याला कुठं चांगलं शिकिता येत असतं का? विठाला विठाला नारदांनी विचार केला, या सृष्टीतला वाल्या हा एक नंबरचा कवी झाला पाहिजे. साधना सांगितली, वरदहस्त डोक्यावर ठेवला. करा जरा त्याचा विको वगैरे सगळं बंद करा ना, असा मोकळा आवाज कडक करा करा. मी काही जास्त मागणार नाही, कारण संस्थांमधलं कीर्तन आहे. कशाला बापू जर नसते तर कीर्तनच कसं करायचं तेही सुधारलं नसतं. विठाला विठाला विठाला. असं बऱ्याच वेळेस होतं, जिथं मोठी विहीर पाहून केळी लावतो का ती विहीरच आटून जातील, केळीच वाळत त्यात. विठाला विठाला विठाला. चला, मालकांची सेवा आहे, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची सेवा आहे. वाल्या एवढी प्रचंड कृपा वाल्यावर नारदांची झाली आणि नारदांच्या कृपेने वाल्याचे वाल्मिक झाले. आता वाल्या म्हणायचं नाही, वाल्मिक झाल्यावर वाल्या म्हणायचं नाही. पाठीमागचा वाल्या वकील साहेब. वाल्याचे वाल्मिक झाले, वाल्मिकांचे वाल्मिक ऋषी झाले आणि वाल्मिक ऋषी नाही झाले, महर्षी वाल्मिक झाले. कृपा कोणाची आहे? नारदाची. काय सांगू आता संताचे उपकार. एवढे माणसं मारल्यावर पंढरीतल्या मालकांनी बरं केलं असतं का वाल्याचं? एकदा पण केलं नसतं. आणि वाल्याला तोंडही नव्हतं पंढरपुरातल्या मालकाकडे जायला, पण वाल्याचे महर्षी कोणी केलं असेल तर ते संतांनी केलंय. इतकी कृपा संतांची आहे. विठाला विठाला. चालत असलेला समाधी उत्सव, समाधी सोहळा. इको नकोय, मोकळा करा मोकळा. इको काय करायचा सभा मंडपात? माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा. विश्वाची आई आहेत, साधकांचे मायबाप आहेत, योग्यांची माऊली आहेत. असे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय अशा परम पावन पवित्र अधिष्ठानावर माझ्या आळंदीतल्या मालकांच्या विसाव्याचे स्थान आहे, विश्रांतीचं स्थान आहे. राजे हो, संतांना विश्रांती देण्यासाठी ते ठिकाणही तितकं पवित्र लागतंय. या मातीत इतका पुण्याचा ओघ असेल, या ठिकाणात एवढा पुण्याचा ओघ असेल की लाखो लोकांच्या सानिध्यात चालणारे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय ते तर विश्रांती घेतातच, पण विटेवरच्या मालकाच्या भेटी करता जाणाऱ्या सर्व गोडशा वारकऱ्यांना सुद्धा इथे विश्रांती देतात. असं पवित्र थोरल्या पादुकेचं अधिष्ठान. इंद्राच्या वैभवाला लाजवील अशी सुंदरशी वास्तू होत आहे. मी 29 वर्षापासून या रस्त्यानं जातोय.
मला 29 वर्ष झालं मी सोहळ्यात चालतोय, तर त्यावेळेसपासून मी पाहत होतो किती मोठी प्रगती, किती मोठं वैभव. म्हणून तुम्हा सदाचारी पुण्यशील पावन हा कारभार सांभाळणाऱ्या लोकांना सुद्धा मनपूर्वक प्रणाम करतो. अशी कामं करणाऱ्यांना या मंदिरापेक्षा 10 पटीनं जास्त किमतीचे घर आहेत काही काही नालायकाकडं, चोट्याकडं. त्या हरामखोराचे मायबाप पण त्या घरात नाहीत. त्याच्या घराचं वर्णन करणं म्हणजे कीर्तनकाराला नरकात जावं लागल. विठाला विठाला विठाला. पण माऊली महावैष्णव ज्ञानोबराय विश्वांचं अधिष्ठान, अशा या पवित्र अधिष्ठानाचा एवढा मोठा जीर्णोद्धार तुम्ही भक्तगणांनी या स्थानिकच्या लोकांनी मिळून केला. म्हणून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, प्रणाम. मलाही इथे सेवा करण्याचा योग येतोय, माझं ते परम भाग्य आहे. विश्वस्त मंडळी, आदरणीय विठ्ठल अण्णा तापकीर, विष्णू अण्णा तापकीर हरिभक्तीपरायण, विष्णू अण्णा तापकीर अध्यक्ष, खजिनदार हरिभक्तीपरायण दत्ताबा गायकवाड, सेवेकरी हरिभक्तीपरायण रमेश घोंगडे महाराज. मला वाटतं घ्यायला आलते आपल्याला. वाह, बऱ्यापैकी सेवेकरी मंडळी, आधी करून माळी आळवे महाराज आहेत, आधी करून सगळी जी काही मंडळी आहे सर्वांना मनपूर्वक प्रणाम. मृदंग क्षेत्रात माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय तुकोबाराय कृपा पात्र असणारे आमचे मोहन महाराज घोले सुद्धा आहे. श्रीमद भागवत कथा द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र मी सांगत असतो. त्या चरित्रामध्ये कधी कधी संगीत असताना आदरणीय मोहन महाराज घुले मृदंगावर कथा करत असतो मी, आणि त्यांना आमंत्रित करत असतो. त्यांनाही धन्यवाद, प्रणाम. आले ते सोबत. आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य उत्कृष्ट कीर्तनकार आणि मुद्देसूद कीर्तनकार, कीर्तन बोलत असताना, कीर्तनात बोलत असताना, कीर्तन ऐकत असताना अर्थदृष्टी ठेवून जी प्रमाण वदवतात ते आदरणीय उत्तरेश्वर बापू वांगीकर ते सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. त्यांच्या सोबत एक बाबा, आता जसं येईल तसं त्यांनी म्हणलं, देशमुख महाराज. देशमुख महाराज. वा, तुम्हालाही धन्यवाद. विनेकरी आदी करून सर्व मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आमचे लखन वकील साहेब सुद्धा आमच्या जवळच्याच गावचे आहेत, इकडंच आहेत विद्यमान, आता वकिली करतात. ते सुद्धा आले, त्यांनाही धन्यवाद. विठाला विठाला. एवढी मोठी उपकार आहेत आपल्यावर. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचे कळेल, रुचेल, पचेल, झेपेल अशी छोटासा एक उपकार सांगतो. वाढवाण्याचा आवाज वाढ. किती उपकार आळंदीतल्या मालकांचे. राजे हो, बऱ्याच लोकांनी विद्येचं भांडार लुटलं. कोणी चिमूट भर लुटलं, गाडी भर लुटलं, टोपलं भर लुटलं, ट्रक भर लुटलं, रेल्वे भर लुटलं, विमान भर लुटलं, जहाज भर लुटलं. आणि हे विद्येची संपदा घेऊन आपोआपल्या घरात किल्प लावून ठेवून दिली. ज्यांनी ज्यांनी ह्या विद्येचं भांडार लुटलं ते आपल्या स्वतःच्या जहागिरीचं करून ठेवलं, त्याला किलूप लावलं मोरे साहेब. आणि ज्या दिवशी त्यांना त्याच्यातली मजा घ्या वाटते, आनंद घ्या वाटतो, त्या दिवशी किलूप उघडायचं आणि त्याच्यातला आनंद घ्यायचा. तुम्हाला कोणालाही घेऊ दिलं नाही, कोणालाही घेऊ दिलं नाही. जर आळंदीतले मालक माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जन्माला आले नसते, तुमच्या आमच्यासाठी अवतार घेतला नसता,
तर तुम्हाला कोणालाही त्या विद्येच्या घरात जाता आलं नसतं. या सर्व विद्येच्या भांडाराच्या चाव्या हातात घेतल्या, त्याचे किलूप उघडले. ते किलूप, चाव्या, कडी, कोंडा, दरोजे सगळ्याचा गठ्ठा बांधला, समुद्रात फेकून दिलं आणि मग सांगितलं ज्याला ज्याला पाहिजे त्यानं घ्या. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. प्रगट गुह्य बोल विश्व ब्रह्माची केले. राम जनार्दनी पायी टकाची ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. देवती साधू संत मनोवेदला माझा. काय ताकद. कलियुगी उद्धार सकळासी येथे. महाराज चाव्याच फेकून दिल्या, चाव्याच. म्हणून तुम्हाला मला भजन करण्याची परमिशन मिळाली, प्रवचन करण्याची परमिशन मिळाली, पकवाद वाजायची परमिशन मिळाली बुवा. नाही तर पकवाद फक्त इंद्रच वाजित होता. हो, ज्याला साधूची बायको कळाली नाही इतका इंद्र चुकीचा वागत होता. इंद्र अहिल्याय भवस्थितायाम दृश्याम साधवे जायते बगाम इति आविशुद्धानायाम व्याधिजन्याति जायते. इतकी चूक करणारा इंद्र पकवाद वाजित होता. म्हणून ज्ञानोबारायनं कृपा केली आपल्यावर. नकोय ते खाली वाजवायला, इथं पवित्र लोकांच्या हातात पकवाद वारकऱ्यांच्या हातात जावा अशी अपेक्षा ज्ञानोबारायांची. विठाला विठाला. कारण मृदंग हे वाद्य मोहनबुवा भगवान शिवशंकरांनी आरक्षित केलेलं वाद्य. आणि भगवान शिवशंकर भजन करायचे बापू, मृदंग पाहिजे. हो, एक जण म्हणला मला ढोलकीवर गाता येतं, तू वारकरी नाही सुमल्या. विठाला विठाला. कशावरही गाणं काय त्या बापाची जागिरी आहे का ती. वारकरी संप्रदायाची मर्यादा आहे. लावून मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडे. आणि तो मृदंग भगवान शिवजींचं आधिपत्य होतं. वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजींची. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि शिवजी पटत नव्हतं इंद्रानं चूक केल्याच्या नंतर. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय विष्णूचा अवतार. पंढरपुरातल्या मालकांनी शिवजीला सांगितलं म्हणजे ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. पंढरपुरातले मालक म्हणतात म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात. शिवजी ताण घेऊ नका, मी पकवाद सुद्धा मोकळा करतो, इंद्राच्या हातातून मोकळा करतो. कारण इंद्राला माळ होती का नव्हती याचा पत्ताच नव्हता. विठाला विठाला. आणि इंद्राला जर माळ असती बापू तर शची सारखी पत्नी सोडून अहिल्याकडे कशाला बोंबलत गेला असता. तुम्हाला एक सांगू का, इकडं तिकडं जे डुकराव आणि थुत्र खुपसीत आहेत का ते वारकरी संप्रदायात लायक संपन्न नसतात. विठाला विठाला. कमी बोल पाठ असली तरी चालतील, कमी अभंग पाठ असली तरी चालतील, वक्तव्य फार मोजकं करता आलं तरी चालेल, पण स्वतःची बायको सोडून जगातली जी स्त्री दिसल तिला माय म्हणतो हा भारतातला एक नंबरचा महाराज आहे. विठाला विठाला विठाला. तीही कृपा ज्ञानोबारायची. हो, नाही भजनाला विशिष्ट प्रकारचे लोक होते. सुर नर किन्नर नारद तुंबर. सुर नर किन्नर नारद तुंबर. गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे.
बघा इंद्राकून काढून ह्या चांगल्या लोकांकडे पक्वात द्याला म्हणून आमच्यासारख्या येडेल पण गाता येतं विठाला विरोधात बोलत नाही इंद्राच्या. या इंद्राला पुराण मानित नाही, शास्त्राने पाठीशी घातलं, वेदानं पाठीशी घातलं आणि पुराणानं इंद्राच्या थुत्रीत आणली. म्हणून देऊतले मालक पुराणाला मानते. पाहावे पुराणी विचारून न्याय द्याला तुम्हाला मालकांनी. काढून घेतला मृदंग, हे उपकार आहे त्या लोकांना. असो विद्या अहो सामान्य परिस्थितीत एकलव्यासारख्याला तिरस्कारावं. जगात 3 नंबरचा, नुसत्या भारतात नाही पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात 3 नंबरचा विद्वान एकलव्य. काढून घेतला अंगठा. कस काय करता आला असतं तुम्हाला. ही माऊली वाहम वैष्णव ज्ञानोबारायांची आळंदीतल्या मालकांची कृपा आहे म्हणून आपल्यासाठी काय सांगू आता. संतांचे उपकार हे उपकार आहे. पवित्र चालत असलेला समाधी उत्सव, या पवित्र उत्सवामध्ये संस्थांच्या वतीने, विश्वस्तांच्या वतीने, तुम्हा भक्तगणांच्या वतीने छोटीशी आलेली गिरगावच्या बाळूकडे ही सेवा. तुम्ही जेवढे आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल. किती मोठा संतांचा दर्जा आहे, किती संतांचे उपकार आपल्यावर आहे, 1-2 यादी तुमच्या पुढे मांडतो आणि मग माझ्या वाणीला विराम देतो. काय व्याप्ती आहे संतांची, किती मोठं टोक आहे संतांचं. एक जयदेव नावाचे प्रचंड एक विद्वान व्यक्ती होऊन गेली. त्या व्यक्तीचं नाव आहे जयदेव नावाची व्यक्ती. ही जयदेव नावाची व्यक्ती भगवान विश्वनाथाच्या दरबारात राहत होते काशीला. वास्तव्य काशीला होतं. मालक किती मोठे आहेत. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, निवृत्तीदादा, सोपानदेव, हे किती मोठे. ही संतांचं वैभव मला असं वाटतंय ब्रह्मदेवाला कोणाच पारड्यात मोजता येत नाही. ऐका किती मोठी संत. जयदेव नावाच्या व्यक्तीने भगवान विश्वनाथाची साधना केली. रोज पहाटे स्नान करायचं, ओल्या कपड्याने घागर भरायची आणि विश्वनाथाला समर्पित करायची. एक नाही ती घागर टाकली की जयदेव नावाची व्यक्ती मोरे साहेब पुन्हा गंगेत यायची आणि गंगेतून घागर भरून डोक्यावर अंगावर घ्यायची आणि दुसरी भरायची, पुन्हा विश्वनाथाला समर्पित करायची. अशी दिवसा काठी 14 तास 14 घंटे नित्य गंगा विश्वनाथाचं मंदिर, विश्वनाथाचं मंदिर, गंगा. बापू काय साधना झाली असेल ती. या जयदेव नावाच्या तात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन व्यक्तीच्या भक्तीचं कर्ज भगवान विश्वनाथाच्या डोक्यावर पडलं. ब्रह्मांडाचा धनी आणि तो संती केला ऋणी. संतांकडनं देव पैसे घेत नाही, संतांच्या कर्तव्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर पडतंय. ऋणी झालाय देव, ऋणी. विश्वनाथ ऋणी आहेत. एवढा प्रचंड भक्तीचं सूत्र जयदेवाकडे होतं. पण जयदेवाकडनं एक काम चुकलं बापू. पुन्हा कधी योग आल्यावर ती चूक सांगेल. कारण जयदेवांचा अधिकार सामान्य नव्हता. आजच्या दिवस तेवढी चूक पाठीमागे ठेवतो, पुढच्या कीर्तनात बघू कुठं. आणि मग त्या एका चुकीमुळे जयदेवाला कुष्ठ झाला. काय सांगू आता संतांचे उपकार. कुष्ठ झाला, कुष्ठ नावाचा आजार झाला. आणि तो कुष्ठ नावाचा आजार झाल्यावर आता किती त्रास होता असेल. थंड पाण्यानं उन्हात गेल्याच्या नंतर अंग असं उलायचं, त्याच्यातून रक्त व्हायचं. वकील साहेब
थंडीच्या दिवसात शरीर असं गोठायचं, त्वचा पांढरी पडायची, तिच्या अंगात ती झुरळ्या निघायच्या, सालटे जायचे, पुन्हा उलायची, रक्त व्हायचं, त्याच्यामध्ये सुरमी व्हायच्या, बारीक कीटक व्हायचे, दुर्गंधी निघायची, व्हायच्या अंगातून. इतका भयानक कष्ट त्या जयदेवाला सहन करावं लागले. राजो, कालांतरानं जयदेवाने घागर भरून आणल्याच्या नंतर विश्वनाथाच्या मंदिरातून पुजारी बाहेर पडत होते. इतका जयदेवाच्या अंगाची दुर्गंधी येत होती. पण जयदेवाला कोणी रुकू शकत नव्हतं. का? कारण जयदेवाला विश्वनाथ बोलत होते. काशीतले विश्वनाथ भुलेबुवा जयदेवाला बोलायचे. एके दिवशी जयदेवानं घागर आणता आणता आडखळले तर विश्वनाथ पिंडीतनं प्रगट झाले आणि आडखळता जयदेवाला धरलं आणि हृदयाशी लावलं. देवाच्या 11 डोळ्यातून पाणी आलं शिवजीला ज्या वेळेला 5 डोके असतात का, त्यावेळेला 11 डोळे, आणि शिवजीला एकच डोकं असतं का, त्यावेळेला 3 डोळे. त्रिनयन असा शब्द आहे. एकादश नयन, पंचानन म्हणतात शिवजीला. आणि भगवान रडायचे. एके दिवशी सांगितलं, जयदेवा काय बेजार होतोस रे, मला तुझी तळमळ बघावतच नाही रे जयदेवा, किती कष्ट घेतोस. अरे पूर्वी काही वाटत नव्हतं रे, पण आज तू कुष्ठानं आजारी आहेस आणि एवढ्या मोठ्या त्रासात मला कावड समर्पित करतोस, मला तुझं दुःख बघा वाटत नाही. जयदेवानं देवाला सांगितलं, देवा माझा कुष्ठ नीट कर म्हणत नाही तुला. देवा माझा कुष्ठ तुला नीट कर म्हणत नाही, पण माझा कुष्ठ जर तुला सहन होत नसेल, त्रास होत असेल, तर जगाचा बाप आहेस, कर्ण मला नीट. मग विश्वनाथाला बोलायले जयदेव. विश्वनाथाला काय सांगू, आता संतांचे उपकार सांगतोय. हो. आणि मग विश्वनाथाने जयदेवांकडच्या 2 लोकांना बोलवलं. साहेब, प्रत्येक माणसाकडे 2 लोक लावून दिले पंढरपुरातल्या मालकानं. तू अंधारात पाप कर, उजेडात कर, दिवसा कर, रात्री कर, बायकोला न सांगता कर, माईल न सांगता कर, बापाला न सांगता कर, पोरायला न विचारता कर, पाहुण्या राहुण्याला कळू देऊ नको. तरी हरामखोरा तुझ्या सोबत 2 माणसं आहेत, त्या दोघांचं नाव आहे चित्र आणि गुप्त. प्रत्येकाकडे 2. यायच्या पेनची शाही संपत नाही, त्यांचा कागद पावसात भिजत नाही, उन्हाळ्यात वाळत नाही आणि हिवाळ्यात कुरकडत नाही. असा कागद आहे त्या लोकांकडं. पुन्हा त्याला चष्मा लावायची गरज नाही, लाईट लावायची गरज नाही, सूर्याच्या प्रकाशाची नाही, चंद्राची नाही, त्या अंधाराला भेट नाही. ते कवा लेखन सुरू ठेवते, पापाची की पुण्याची. हे बोलून घेतले, या रे इकडं. थरथर कापू लागले चित्रगुप्त. याचं द्या सगळं बायोडाट्याचं वर्णन. आणि जयदेवाचा बायोडाटा भगवान शिवजीच्या पुढे टाकला उत्तरेश्वर बापू. शिवजीने ते वाचिल्याबरोबर 11 डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, जयदेवा तो हा रोग नीट करायची ताकद आपल्यात नाही बापू, मी नाही नीट करू शकत. कारण पापाचं पारडं इतकं वाढलं होतं. एक पाप असं होतं की ते पाप त्याच्यातून मुक्त करण्याची ताकद माझ्यात नाही. हा काही माणसाला वाटतंय देव आपलं भलं करीन. मला सांगा, परस्त्रीकडे वाईट दृष्टीनं पाहणाऱ्या हरामखोरानं मारुतीरायाच्या पाया पडायला कशाला जायचं? जन स्वतःचे इंद्रिय माईला दिसू दिले नाही, नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा बांधून घेतला, आईला दिसू दिलं नाही. अंजनीनं मारुतीराय लक्षणावून ओळखले बोलण्याच्या. थोडस कळायला याच्यात पुरुषार्थ आहे, त्यार्थी हा मुलगा आहे. लक्षणानं ओळखलं, नाही तर इंद्रिय आईला बघू दिले नाही. असा नैष्टिक ब्रह्मचर्याचा महान योगी तो संन्यासी. आणि या तो नुसता संन्यासी नाही, वारकऱ्यात नंबर 1. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, पैठणच्या मालकांचं वाक्य आहे ना. मारुतीराय सारखं वैष्णव कोण नाही.
एवढी मोठी व्याप्ती. बरं आपणही वैष्णव आहे, पण ज्याच्या इथं भजन केलं त्याच्या इथल्या चपात्या खातो, त्याच्या इथला डाळ भात खातो, त्याच्या इथला स्वीट पदार्थ खातो. मारुती रायनं ज्याच्या घरी भजन केलं त्याच्या इथलं काहीच नाही खाल्लं, पाला खाल्ला. पाला खावनिया वाहिले पर्वत, पाला खावनिया वाहिले पर्वत, बांधियला से तो सिंधुवरी, बांधियला से तो सिंधुवरी. पाला खावनिया वाहिले पर्वत, बांधियला से तो सिंधुवरी. येवनी कोणती? केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिते. चार मोक्ष दास्या देशमुख बुवा पाला खाल्लाय. केवळ वनीचे वनचर, पाले खावीर वानर. पाला खाल्ला नुसता पाला. चारी मोक्ष त्यांचे किंकर, चार मोक्ष सलोकता, समीपता, सायुज्यता. चारीला चारी मोक्ष दास्या, सवे सुरवर वंदिते. 33 कोटी देवता वंदन करायच्या. काय भक्ती हो. आणि त्या मारुती रायनं विस्त्यासारखं जीवन जपलं. आणि इकडं तिकडं थुत्र खुपसणाऱ्या त्याच्या दर्शनाला जा, अंगाव मंदिर पडन नालाय का तुया. तू अंत्यविधी करायचं काम नाही, मंदिरात त्या दगडात ठोकावं लागल तुला. कशाला बोंबलत चालला तिकडे. काही काही पापा असे की ते पाप स्वीकारता येत नाही. विठाला विठाला. इथले 40% दुसरीकडचे ऐकायला आलेले आहेत बरं ते बोर्ड पाहून. गिरगावचा बाळू इथे म्हणून विठाला विठाला. काही वाटलं असं कशाच येतो बाबा ते. मी भीतो फक्त संतांनाच. रावणा इतका श्रीमंत आला तरी त्याही आराम खोराला भेट नाही. विठाला विठाला. आणि कशामुळे भ्याचं त्याला. एखाद्या श्रीमंतांना मला 2 कोटी रुपये दिले आणि जातानाच संभाजीनगरला अटॅक येऊन मेलो तर काय फुकून घ्यायचे ते 2 कोटी. मग कसं चालवायचं या मालकाच्या हातात आहे. म्हणून मी त्या चोंभाळीत नाही, भेट नसतो त्याला. ज्याला बायको भेट नाही त्याला आपण काय चोंभाळायचंय. विठाला विठाला. आपल्यातल्या काही कोटग्या लोकांनी हराम खोरायला चोंभाळलंय, म्हणून त्याला चोंभाळलं तर ते म्हणतात कीर्तन रंगलं राव. आणि त्याला नाही चोंभाळलं ते म्हणतात कीर्तन पडलं. तुला कळतं का सोमळ्या, कीर्तन रंगत कसं पडत कसं. हा तो आता चावणं गेल्यावर माळ घातलीस. इकडं तिकडं तुत्र खुपशीतून तुला कळतं का कीर्तन रंगलेलं. विठाला विठाला. काय अधिकार मारुती रायांचा. चुका असते एखादी. भगवान शिवजीनं चित्रगुप्ताकडून परिपत्रक घेतल्याच्या नंतर सांगितलं तुमचा कुष्ठ माझ्याच्यानं दुरुस्त होऊ शकत नाही. जयदेवानी लोटांगण घातलं, शिवलिंगाला कवटाळलं, सांगितलं देवा असा एखादा वैद्य नाही का हो. या पृथ्वीवर एखादा डॉक्टर नाही का. धन्वंतरी होते, सुषेण नावाचे वैद्य होते, असा एखादा नाही का. तर शिवजींना निरोप दिला एका व्यक्तीनं. ते नाव राहू द्या, ते नाव राहू द्या. तुमच्या ध्यानात असले पाहिजे काही काही चरित्र. तुम्ही जर हुशार झाले ना तर आमचे लोक नीट कीर्तन करतील, नाही तर असेच गाणे म्हणतील. हो, त्याच्यामुळे तुम्ही पण काही काही अभ्यास करी जा म्हणून आम्ही नीट चलू. नाही तर विठाला विठाला. योग असा आला
शिवजींना निरोप मिळाला आणि शिवजींनी सांगितलं, देहू आळंदी परिसरात एक वैद्य आहे आणि त्या वैद्याकडे तुम्ही जा. त्या गावाचं नाव होतं केंदूर. केंदूर नावाचं गाव. हो. आणि मग सुशेंते जयदेव नावाची व्यक्ती काशी विश्वनाथापासून चालत चालत लेवा केंदूरला आले. केंदूरला आल्याच्या नंतर शिवजींनी नाव लिहून दिलं. कान्होराज पाठक नावाची व्यक्ती आहे आणि हा डॉक्टर तुमचा कुष्ठ दुरुस्त करेल. आता तुमच्या परिसरातलं गाव असल्यामुळे 700 वर्षापूर्वी केंदूरची काय प्रगती असेल? 700 वर्षापूर्वी असेल कसल्याचं घर साहेब? कौलाची घर. पत्रे पण नाही तर नव्हतेच ना पत्रे 700 वर्षापूर्वी. खापराची कौल होती, साधं घर. आणि एका व्यक्तीला विचारलं, वैद्यराज कान्होराज पाठक यांच्याकडे जायचं. नाव ऐकल्यावर गावातलं एक ठुसकने हसू लागलं. लय लोकायला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट असतो. अजून बी आपल्यात अशा काही हरामखोर जाती येतात, आपले संत झाकून ठुले हो आणि दुसऱ्याचे डोक्यावर घेऊन नाचायले. इतके दम नाही कीर्तनायला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणाला, दम नाही दिंड्यायला, तरी हे 1-2% हे किडके सोंग नीटच होईनच. विठाला विठाला तुम्हाला एक सांगू का, या प्रांतातल्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायच्या व्यतिरिक्त परमार्थ करणं मूर्खपणाचा कळस आहे. ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि वाघिणीच्या दुधात चपाती भिजल्यावर एक जण म्हणला, कांदा आहे का? कांदे आहे. तो आकलीचा कांदा कुठे गेला रे? कांदे आहे. वाघिणीच्या दुधात चपाती खाल्ल्यावर देशमुख कांदा काय करायचा? आणि दुधात संग कांदा खात असतेत का? इतके काही कांदे भायकालेले. ज्ञानोबरायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. कशाला सोंग करायचे? नवरात्रात मी 9 दिवस उपास धरते पण एकादशी धरीत नाही. वा, तू चुड्यालनीचा अवतार. तू 9 दिवस उपास धरते पण एकादशी धरीत नाही. वा, तू ज्याला भेटशील त्याला पण यम नरकाल टाकेल. काय नाटको. मला एक जण भेटला म्हणे, आपण 9 दिवस चप्पल घालीत नाहीत, गादीवर बसत नाही, 9 दिवस उपास धरतो आणि दसरा झाल्यावर घोरपडी धरितो. किती हरामखोर जन्माला आले वा आपल्याकडं. किती हरामखोर. लोकांना नाव ठेवू नका, आपल्यातले दुरुस्त करा. करणे पाखंड खंडन. विठाला विठाला. पटतच नसतो. आणि त्यातली त्यात आपल्या देशातल्या लोकांना चांगला माणूस गेल्यावर कळतो. काय कीड लागली आपल्या देशातल्या लोकांना काम आधी कळत नाही. गेल्यावर मायबापाचे फोटो पण मेल्यावर लावते. तू या अंगावर फोटो पडूनच मरशील. जिवंतपणी मायबापाला विचारित नाही, नंतर फोटो लावतो. हे वाट्या सांगतात, महाराज ह्या आमच्या सासूबाई होत्या. म्हणलं हो, कवाच्या आद्याला नाही तो सासूला. तू इसून तू अंगावर रॉकेल टाकून तुला फोकणार आहे. देखावा करायचाच नाही. तुम्हाला एक सांगू का परमार्थ? इथं येणाऱ्या प्रत्येक बाईनं जिच्या कपाळावर कुंकू आहे त्या वयस्कर बाईनं नवऱ्या आमच्या पाया पडायचं नाही. आणि कमी वयातल्या बाईनं नवऱ्याच्या पाया पडून यायचं. 1 कोटी महाराजाचं दर्शन घेतल्याचं पुण्य भेटते. पण नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडत. हिचं पाप कपाळातून महाराजाच्या अंगात घुसत. महाराज धोत्रा सगळं जळतो. कशा असं त्यात बघा ना. जो मुलगा आई वडिलाचं दिवसात एकदा दर्शन घेतो का, त्यानं भारतातल्या कोण्या महाराजाच्या पाया पडायचं नाही. पाप लागत नाही त्याला. आणि मायबापाचं दर्शन घेत नसेल आणि 100-200 महाराज घेऊन नाचत असेल तरी तो हरामखोर आहे. विठाला विठाला.
विचारला हो कान्होराज नावाचे वैद्यराज आहेत ते म्हणले आमच्या गावात कान्होराज एकटेच आहेत ते लेकरं सांभाळायले नातू होते एक दोन आणि त्या जयदेवाला वाटलं संन्यासी शेतकानी कान्होराज काही काही लोक लग्न नाही केलं की लयच आवडत आणि नाथबाबांनी लग्न केलं नव्हतं का आणि तुकोबारांनी लग्न केलं नाही का नामदेवरांनी लग्न केलं नाही का यमाच्या डोक्यावर पाय द्यायला नाही लोकांनी लग्न करून पण लग्न केल्याच्या नंतर विधीने विषय त्यागात ते समान सगळ्याच्या थुत्री थानायची ताकद यांच्यात होती लग्न नाही केलं म्हणजे लय शहाणा असतो का लग्न करून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जर माय म्हणत असेल तो कोट्यावधी संन्याशाच्या बरोबरीचा एवढी मोठी ताकद असते आणि लग्न न करता इकडं तिकडं येड्यावानी डोळे फिरत असन हा रावणाचा चुलताच समजायचं विठाला 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 लेकर पाय काय म्हणे आपलं नशीब फुटलं आपल्याला विश्वनाथ बोलत येते आणि कुष्ठ दुरुस्त करण्यासाठी ह्या माणसाचं नाव सांगितलं पण जयदेव जाऊ द्या म्हणले नाव सांगितलं तर अशी कमरेल खोसलेल्या ते कसणे होते ना पहिले पैसे जीनच्या पॅन्टीवाल्याने काहीच हो म्हण नका तुम्हाला काय कसण्या कळतात कसण्या फक्त वयस्कर लोकांना कळतात कारण कागदाचे पैसे नव्हते वकील साहेब ते सुरतीच पैसे होते आणि ते कसणी आवळायची कमराल खोसायची त्या कसणीच चिठ्ठी होती आणि ती चिठ्ठी काढी अशी पाहिली आणि दाखवली कान्होराज आपण का हो मी विश्वनाथापासून आलोय कान्होराजांनी नातवांना तिथे एक दुसरा एक प्रकारे पण ते नाही सांगत आपल्याला फक्त एकच सांगायचं उपकाराचं नातवांना बाजूला केलं कान्होराजांनी जयदेवाकडे बघितलं तर कान्होराजांच्या लक्षात आलं विश्वनाथाचा कृपा प्रसाद प्राप्त झालेला व्यक्ती आहे आणि कान्होराजांनी भुलेबुवा जयदेवाच्या पायावर डोकं ठेवलं जयदेव नावाच्या व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवलं साहेब तर त्या जयदेवाच्या पायाला आळ्या पडल्या होत्या रक्त पू आणि घाणेरडी त्वचा कान्होराजांच्या कपाळाला लागली होती कारण कान्होराज हे त्रिकाल ज्ञानी संत होते कान्होराज म्हणजे कोण माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या चिरापतीचं कीर्तन करण्याची ताकद ज्यांच्यात कान्होराज महाराज सामान्य नव्हते हो ज्ञानोबारायांच्या अगोदरचा काळ काही दिवसापूर्वी एवढी मोठी प्रचंड विद्वान कान्होराज होते हे तुमच्या परिसरातला एक सरदार भेटला होता त्यांना आणि त्या सरदाराने विचारलं का हो आपल्याकडे परीस आहे म्हणे तर कान्होराजांनी सांगितलं माझ्याकडे परीस नाही मीच परीस आहे तर ते सरदार जर शहाणं होतं त्याला इतकं माहित होतं परिसर लोकांना लागलं की सोनं होतंय आपण तलवार टोचून पाहू काय सरदार शहाणं म्यानीतून तलवार काढली आणि त्यांना टोचणार ते म्हणले तुम्हाला सोन्याची करायची ना टोचिता कशा नुसती धरा करंगळी लावल्या बरोबर तलवार सोन्याची काय कान्होराजांचा अधिकार आणि त्या कान्होराजांनी जयदेवाचं दर्शन घेतलं कपाळाला घाण चिटकली कपाळाला घाण आता कपाळाला चिटकलेली घाण दुसऱ्याच्या घाण वस्तूला हात लावली तर हात माणसं धुते है का नाही तर कपाळाला घाण लागली म्हणल्यावर डोळे नाक तोंड जवळ आलं ना तर कान्होराज गेले त्या तीर्थात खाली वाकून पाहिल्याबरोबर कपाळाची घाण शुद्ध आणि मग विचारलं काय सेवा करू काही नाही विश्वनाथानं तुमच्याकडे मला कुष्ठ बरा करण्यासाठी पाठवले कुष्ठ बरा करण्यासाठी पाठवले तर कान्होराज म्हणले विश्वनाथानी आमची दखल घेतली विश्वनाथानी आमचं नाव घेतलं काशीत आणि माझ्याकडे तुम्हाला पाठवलंय बसा इथं तुम्हाला आंघोळ घालतो तांब्याला दोरी बांधली ती तांब्या त्या विहिरीत सोडला आजही तिथं विहीर आहे केंदूरला ती आता अशी बंद केली एवढं छिद्र ठेवलंय तिथं त्यांच्या त्या संस्थांच्या लोकांनी त्याच्यात ते तांब्याभर पाणी काढलं आणि त्या जयदेवाला सांगितलं मी जितके तांबे टाकील तितके अंगावर पाणी घ्या बुवा अंग कोरडं राहू देऊ नका
आता जयदेवाला वाटलं मला विश्वनाथ बोलत येतं काय लेकरा बाळावाला महाराज मला दुरुस्त करीन म्हणून त्याने यायची परीक्षा पाहण्यासाठी इथं पोटाला हात लावला. इतकी जागा भेजूच द्यायची नाही म्हणजे आणि टाकले 5-6 तांबे अंगावर सारं अंग ओलं झालं. आणि मग बाजूला गेल्यावर म्हणले आता बघा इथं भिजू दिलं नाही. कान्होराजांनी सांगितलं जिथं जिथं पाणी पडे त्या जागेवर कुष्ठ राहणारच नाही. वरचं पापन खालच्या पापनाला चिटकत इतक्या टायमात कुष्ठ दुरुस्त आणि तितक्याच जागेवर राहिला. काही माणसं काय उठा ठेवी करतील काही मिळच नाही. आणि मग जयदेव म्हणला आता हे कसं दुरुस्त. कान्होराज म्हणले दुरुस्त होईल पण ज्यानं तुम्हाला मायाकडे पाठवलंय का त्याला जाऊन सांगा मी तिथेही जर दलाली केली मी तिथेही संतापाशी थोडीशी दलाली केली. आणि मग काशीत गेले जयदेव आणि विश्वनाथाच्या पुढे रडले देवा काय साधू त्याला काय साधू. त्या साधून सारा कुष्ठ दुरुस्त केला पण मा पोटात पाप आलं नाही इतकी जागा झाकून ठेवली तितकाच कुशीला कुष्ठ राहिला. म्हणले काय म्हणले काय नाही म्हणले निमूटपणानं घड्याला इतिहास सांगा चूक सांगा. आणि मग विश्वनाथान बिलवदळ फेकलं बेल फेकला आणि तिथं आदळल्याबरोबर तितकी जागा पुन्हा शुद्ध झाली. दृष्टांत संपला. देवान बायडाटा पायला घुले बुवा. विश्वनाथ म्हणले कर्म जरा चुकलेलं आहे तुम्हाला दुरुस्त करण्याची ताकद माहीत नाही पण माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची सेवा ज्यांना घडली अशा कान्होराजांच्या कृपेने जयदेवाचा कुष्ठ दूर होतंय हे ज्ञानोबारायाच्या साधकात ताकद. तर माझ्या आळंदीतल्या मालकात किती ताकद असेल काय उपकाराची भूमिका म्हणून मालक पहिल्या कडव्यात काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार संतांचे उपकार संतांचे उपकार माझा निरंतर जागविते माझा निरंतर जागविते बोला किती उपकार आहेत संतांचे. देव करू शकत होता का. किती मिनिटं राहिले आपले. हा बरं 1 सेकंदानं आधी सोडायचं नाही पुढे बी 1 सेकंद जायचं नाही. मापात पाप नसावा देवाच्या दारात येत आपण विठाला विठाला येरीत भंगिऱ्याचे कीर्तन करावं लागते तर आम्हाला. टँकर न दारू पिली त्याच्या पुण्यतिथीला आमचं कीर्तन वा आम्हालाही म्हणावं लागतंय आदरणीय माननीय नाही तर बुक्का कोण लाईन. हो अवघड आहे ना. आणि त्याचं वर्णन करणं लय पुण्य लागतं कीर्तन करा नाही जिबील किडे पडायचे का. पण त्या पण नालायकाला चोंभाळावं लागतंय. इथं मालकांच्या दारात कीर्तन आहे विठाला विठाला. राजो जे संत करू शकतात ते देवही करू शकत नाही. संतांचे उपकार तुमच्यावर माझ्यावर असतील नवल नाही. आळंदीतल्या मालकांच्या पाठीमागे ज्यांची मूर्ती आहे का विटेवरचे मालक याच्यावर सुद्धा संतांचे उपकार आहेत. जर ज्ञानोबाराय तुकोबाराय जन्माला आले नसते तर विटेवरचा मालक आपल्याला कळाला असता का. देव कळाला असता का. देव आहे हे दाखवून द्यायचं काम कारण देवालाही देव पण द्यायची ताकद. आमुची भावे तुझा देव पण हे का विसरून राहिलाशी कुळीची हे कुलदेवी केली ठावी संतांनी. काय ताकद महाराज.
एवढा मोठा, एवढी मोठी व्याप्ती. याच्या पलीकडे सांगू का, जय देवाचा कुष्ठ संतांनी दुरुस्त केला, सुख प्राप्त झालं, उपकार झाले. अहो देवालाही सुख द्यायची ताकद संताची. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. देवाला सुद्धा सुख संत देऊ शकतात, तितकी मोठी व्याप्ती. संतांच्या उपकाराची एक छोटीशी प्रसंग गोडसा तुमच्या पुढे मांडतो. मी एके दिवशी फुलं आणायला गेले, फुलं आणि फुलं आणायला गेले मानस सरोवरात. मानस सरोवरात सुवर्ण कमळाची फुलं असतात. आताही मानस यात्रेला जाते तर यायला सुवर्ण कमळाची फुलं दिसायला डोळे तितके पवित्र लागतील ना. इकडं पाहून ते पाहिलं आणि उरलं सुरलं मोबाईल मध्ये बी पाहिलं. आणि मानस सरोवरातले या नालायक डोळ्याला तिथले सुवर्ण कमळ कसे दिसतील. या मोबाईल लय आगाव आहे तुमचा. हा, चांगला बी तितका ना आगाव बी तितका आहे. इस्तू आहे त्याच्यातला बर्फत पाहत जा. हो, काही नका पाहत जाऊ. त्याच्यामुळे मी आपला हेट ठुतो. हो, मला का घ्यायची ताकद नाही का, मी सोन्याचा घेईन ना. या मालकानं माझ्या खूप कृपा केली, हाऊत भरून द्यालाय. पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू. त्याच्यामुळं हो ना, कुत्रे भुकतील ना. हो ना, लुगडं नेसणार बाईन गाऊन घातलं कुत्र्याला, पण कुत्र्याला पण कळायची नाही तुर्कस्तानातली का अरबस्तानातली. विठाला विठाला एका घरी आम्हाला त्या पोरांनी चहा घ्यायला नेलं. मी काय चहा घेत नव्हतं. ते म्हणलं दूध घ्या. म्हणलं मी काय बोके नाही बुवा दूध प्यायला, दूध घेत नाही, पण घ्या म्हणलं काळा चहा. आम्ही बसलो आणि ते कशाला कानी बाहेर गेलं आणि आम्हाला चहा घेऊन बाई आली गाऊनवर. अरे बाप रे म्हणलं नकोच बापा. आम्ही तसेच पळालो. नको 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 म्हणलं. हो, मग 1.5 महिना ताप नाही गेली. डॉक्टरनं गोळ्या माणसाच्या दिल्या पावर वाढीला. शेवटी पावर वाढवा म्हणलं. ते म्हणले आता माणसाच्या संपल्या, वगैराच्या देऊ का. हो, मी म्हणलं आता जनावराच्या गोळ्या खाल्ल्यावर मरण. मी म्हणलं नकोच. मग नंतर कंपाऊंडर लय हुशार होतं. ते म्हणलं पाहिलं काय होतं. काय नाही म्हणलं, जिथं चहा प्यायला गेलो ती बाई गाऊनवरच चहा घेऊन. हा, मग तुम्हाला त्याच्यामुळं ताप आली म्हणे. हो, म्हणून महाराजायला कोणत्याही पोशाखात चहा नका देत जाऊ. तुमच्या चपलाला हात लावून विनंती करतो. आहे का नाही. ज्ञानोबराय तुकोबरायच्या परिसरातले आहेत ना तुम्ही, जरा हिशोबात राहत जा. कारण 2 गोष्टी झाकलेल्या असावा. पैसे लाखानं अब्जानं असले ना आतल्या खिशात पाचे. पहिले होते ना बनेलेले खिशे, तुम्हाला कसे ठेवता येते. कोपऱ्या होत्या, कोपऱ्या निमस्त्या. कोपरीच्या आधी तिला निमस्ती म्हणत होते. हा, निमस्तील खिशे होते. 9 चिलीम ठवाल नाही, गुटखा ठवाल नाही, तंबाखूची पुडी ठवाल नाही. हा, 9 खिशे आणि पैसे ठवाचे त्याच्यात. आता भिकार चोट डायरीच्या पुढून ठुतू. डायरीच्या पुढून ठेवणाऱ्याला भिकारी म्हणायचं नाही, भिकार चोट. पैसे झाकलेले असावा आणि या देशाची स्त्री सर्वांग झाकलेले कपडे घातलेले असावा. हा लय मोठा परमार्थ आहे माझ्या माईनो. तुम्ही सर्वांग झाकलेले कपडे घातले की तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या आई आहात. हो, ज्ञानोबराय तुकोबराय तुम्हाला आईचा दर्जा देणार. एवढा मोठी ताकद आहे. माझ्या या मालकांनी तुम्हाला एवढी मोठी उपमा दिली, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची जर राणी व संपत्ती कोणती असेल राज्य, तर माझ्या मावल्या ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. इतक्या मोठ्यात माझ्या माईनो, तुम्ही किती मोठ्यात. पद्मावतीचं चरित्र वाचा माझ्या माईनो. कमी वय असेल तर माझ्या बहिणींनो वाचा पद्मावतीचं. काय त्या पद्मावतीनं 2700 बायका सोबत घेतल्या आणि अल्लाउद्दीन खिलजीचा हात अंगाला लागू नये म्हणून ज्वार करून घेतलं. आज त्या कुंडाला ज्वार कुंड म्हणतात. तिचं चरित्र वाचा, तुम्हाला झोपीत डोळ्याला पाणी येईल. या देशातल्या स्त्रिया किती पवित्र होत्या. विठाला विठाला. आणि मग फुलं आणायला पाठीलं दुर्योधनानं. त्याला मी दुर्योधन म्हणत नसतो. दुर्योधन्या
त्याचा पाहुणा आहे का तुमच्या भागात कोणी? नाही. नाही, मग काय मला भीती नाही. नाही तर हो ना, मला जाऊ दिलं नसतं त्यानं. असे काय नालायकाचे नालायक पाहुणे असतील, ते आडवीत असतील, पण दुर्योधनाचा तुमच्या भागात पाहुणा नाही. चला, या दुर्योधनाला भीमाचा काटा काढायचा होता, म्हणून माणूस सरोवरावर फुलं आणण्यासाठी पाठवलं. आता फुलं देवाला समर्पित करायचे म्हणून भीमदादाने विचार केला, आधी आंघोळ करावा आणि मग फुलं आणा. ते का तुमच्या आमच्यासारखे फुलं होते होय? शेजारनी झाड लावलं आणि ती उठायच्या आधीच फुलं तोडून आली आणि महादेवाला वाहिले. तू अवतार म्हणजे शेळीचा अवतार आहे. तू म्हणजे मेंढीचेस ना. मेंढीला कळत नाही कोणती तुळस खावा, शेळीला कळत नाही शेळीचे सरणे. हा, दुसऱ्याचे फुलं माघारी चोरायचे नाही माझ्या माईंनो. हा, ते फुलं देवाच्या अंगावर टाकले ना, तर देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप लागते. तैसे दगडवरी हा, मंत्र पुष्प देवाश्री. वा, अशा चुका कधी करायच्या नाही. तिनं पाणी घातलंय, झाड लावलंय, पहाटच उठती आणि पुन्हा म्हणती मै पूजा झाली. बाई 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 बाई, तू तर अवदासाचेच. अवदशेचा दुसरा अवतार तू. चोर सोसायटीचे अध्यक्ष. विठाला विठाला. स्नान केलं. आता भीमाचं स्नान कसं असेल? भीमाला बळ होतं 8,000 नागाचं आणि भीमाच्या काकाला बळ होतं 9,000 नागाचं. 10,000 नागाचं बळ कोणाला होतं सांगता येईल का? किती भागवत रामायण कीर्तन ऐकले, किती महाराज मेले सुधरतान बरं तुम्ही? मला गोळी घाला, ऐकिलच नाही. हा तुमचा काय दोष आहे? आमच्या याचा दोष आहे. विठाला विठाला. 14,000 नागापर्यंत यादी. हा, 14,000 पुढच्या सांगितले असते, पण सगळ्या गोळ्या या खट्या घेतल्या की रिॲक्शन येत असते. त्याच्यामुळे बस झाल्या 2. पुन्हा कधी पाहू. विठाला विठाला. 8,000 नागाचं बळ. लखन धार सोडी टाकली मानस सरोवरात. पाणी उडालं आणि पाणी उडून एका वारकऱ्याच्या अंगावर पडलं. ते वारकरी म्हणजे मारुतीराय. मानस सरोवराच्या ठिकाणी त्यांचं भजन चालू होतं. आता काही काही लोकांनी याला अनुष्ठान नाव दिलं. अनुष्ठान, अनुष्ठान फक्त ठराविक लोकांचंच झालं. माझ्या वाचनामध्ये काही ठराविक लोकांपैकी 1949 ते 51 2 वर्ष ज्यांना शंकराचार्य पद होतं, असे स्वामी राम यांचं अनुष्ठान नर्मदा मैयेच्या तीरावर झालं. नर्मदेच्या तीरावर हे अनुष्ठान. अशा काही ठराविक लोकांचं अनुष्ठान. मोठे मोठे व्रत आपल्याकडे अनुष्ठान सगळे. 21 मोदकाची चतुर्थी. ज्या मोदकात मिठाचा खडा लागला की बंद, पण त्याला खून करून ठेवली, सगळ्यात उशिरा काढला. काय अनुष्ठान आपले, काय व्रत आपले. व्रत असे त्याच्यामुळे आपल्याला फळ नाही, प्राप्ती नाही, काय नाही. हा, ज्याचं बी कडवट त्याचे फळ तरी गोडवट कसे येतील. असो, मग उडी मारल्याबरोबर पाणी उडालं आणि एका वारकऱ्याच्या अंगावर पाणी पडलं. ते वारकरी म्हणजे मारुतीराय. मारुतीरायन पाहिलं, ए माणूस असणार रे, कळतंय तुला माणसानं कशी आंघोळ करावी? आता मारुतीरायाचा बोलण्याचा दर्जा होता आणि भीमाला ऐकावं का नाही वाटलं? कारण ते राजाच पोरग होतं. माणसाकर जरसा खेळा असला की त्याला त्याचा ते वाढवतून गणलं येतेत ना. हो, येतेत गणलं. तुम्ही अजून बघा ना, हे वाढ की गणलं सगळ्याला येईल, पण येते. ह्या जर संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायला गेल्या तर जिच्या गळ्यात जास्त दागिने आहेत का तिला आधी हळद कुंकू देतात. कसं गंडल येतं बघा ना, कशा हसत्यात. हा, नाही बोटाला ही छुटा साव का तुमच्या? हा, आणि जिच्याकडे कमी दागिने येत ना तिला उशिरा हळद कुंकू देतात. तिच्या कपाळावर का इचू दिसतो का तुम्हाला? इतका चालूपणा, आणि एवढा चालूपणा जिच्याकडे तिच्या नवऱ्याचं आयुष्य वाढवायला यमाच्या का गोळ्या संपल्यात का? लय बाबा काय. वाण हा, देतात.
वाण देतात. हो बाप्पा सारा खेळाव चाललो हो सगळं. आता इथं बसलेले राग येऊ देऊ नका, मी खरं सांगतो. मग सुद्धा लग्न झालेले, मी का संन्यासी आहे का काय? पोरायची माय आहे ना मला. पोरायची माय म्हणजे आमची मंडळी. हो आमच्या मंडळीने एके दिवशी 10,000 घेतले. 10,000 घेतले आणि म्हणलं काय करायचं? काय नाही म्हणे मला वाणाचं साहित्य आणायचं. आमच्याकडे एक माणूस होता, त्याच्याकडे तिनं 10,000 रुपये दिले, यादी दिली. 1-1 किलो गुळाच्या भेल्या म्हणतात का ढेप तुमच्याकडं? ढेप 1-1 किलो गुळाच्या ढेपी आणल्या 10, अर्धा किलोच्या आणल्या 20, 250-250 ग्रॅमच्या आणल्या 30 आणि बाकी आणल्या शॅम्पूच्या पुड्या. 8 आण्याला एक शॅम्पूची पुडी. जरा बऱ्या घरची बाई, जिल्हा परिषद सदस्याची बायको आली की 1 किलोची ढेप. आलेल्या पडलेल्या आमदाराची आली की 1 किलोची ढेप. पंचायत समिती सदस्याची बायको आली की 1 किलोची ढेप. सरपंचाची बायको आली की अर्धा किलोची. सदस्याची बायको आली की पावशेराची. आणि यायच्या डरावरची बायको आली की शॅम्पूची पुडी. मी म्हणलं होंडी वशीन, केस राहणार नाही तुला, केस डोक्याला. अशी एडपट बायको मला भेटली नाही. पण तुम्हाला राग येईन म्हणून तिचं नाव घेतलं. पण इमानदारीनं तुमचं सांगायचं हे लक्षात ठेवा. विठाला असं काम करायचं नाही माझ्या माईनं. भीमराज पुत्र होता, मोठ्या लोकांना लय असा घुगू असतो ना. मला काय वाननेर सांगायचं, पण याला माहितच नव्हतं ते वाननेर काय बादशाह आहे. माणसं वरचवून पाहते तू, वरचवून. एक जणाची टोपी इतकी कडक होती, ऊस साळता येत होता. म्हणजे कोयतही सरलं तर टोपीनच ऊस साळला, इतकी कडक. आणि पोरायची माय कुठत म्हणले 17 भाईच्या मिरच्या तोडायली. पाय आहे का नाही त्या टोपीचा वनवास. इतके झकपक कपडे आणि बाय घरकार भरा असा. कपड्यावर काय नसतं असं काही केलं ते आज कुठे. भीमान पुन्हा कुडी आणली. मारुतीरायने सांगितलं तुला चांगल्या भाषेत सांगतो हा, माणसासारखी आंघोळ कर. भीम म्हणला वाननेर मला काय सांगायचं, पण माहीतच नव्हतं वाननेर काय. भीमान 3री उडी आणली. मारुतीरायने शेपटीला सांगितलं बाई पाय बरी येत सोय. हळूच कुण शेपटी कमरेपासून पुढे सरकली आणि भीमान उडी टाकल्याबरोबर भीमाच्या कमरेला येडा घातला. भीम उडी ताणला आणि असा उभा आपटीला कमरा इतका मातीत गेला. ती मारुतीरायची ताकद होती, हनुमानेर पुछडी. ती काय साधी शेपुटी होय कोल्या कुत्र्याची. मारुतीरायची शेपटी आहे. मारुतीरायची शेपटी इतकी बहादर, एकाची चौकट इकल्या 13-12 खासदार होता येत होतं. कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. अशा 14 चौकटी ज्याच्याकडे 7 कोटी चौकटी होत्या, त्याच्या दाढी मिशा ह्याच शेपटीनं दुपारी जाळल्या. हनुमंत महाबळी दाढी रावण. काय रावण श्रीमंत. रावण इलेक्शनला उभा राहिल्या याच्या 1000, 2000, 3000 वाटीत नव्हता. लाडकी होय. बाई दिसली की नेकलेस देत होता. बाई दिसली की चंद्रहार देत होता. आणि मग घरी गेल्यावरती तिच्या नवऱ्याला म्हणायची बाईला दाब्याचं बटन. हे 1000 आणि 1500 आपले कुत्र्याला फेकल्या आणि त्याच्यात तुम्ही येडे होतात. विठाला विठाला विठाला. आणि तेवढ्या मोठ्या रावणाची दाढी मिशा जाळल्या. काय शेपूट असेल होती, काय अधिकार असेल. मी मला वाटलं उगीच गाणी. आज आपटिल्या बरोबर कमरा इतका मातीत गेला. चालून चालून अंगोरी काढ. भीम म्हणला आगावच काम मोठा आगाव काम आहे. आमच्या भागात एक पैलवान होत आणि ते पैलवान 2-3 जिल्ह्यात गाजलं. 2-3 जिल्ह्यात त्याला वस्ताच नाही भेटलं. कोणी भेटलाच नाही हात तुझ्या सलामी द्यायला. आणि त्याला कळालं पलीकडे जिल्ह्यात एकलंय पैलवान भारी. त्याला झालं मळमळ. ते म्हणलं आपल्याला त्याला पाडायचं. आणि याच्या संघ असेच ते 2-4 शब्द हालिनार येडपट. काही लोक संघ असतेच ना असे दुर्ण उचले. हे उचल्यामुळेच काही लोक नदीला गेले.
हो माणसं चांगली ठुले पाहिजे संघ कोणतं क्षेत्र असू द्या. हा. मग या पैलवाना संघ 2-3 असे उचले मायबापानं हाकलून दिलेले मायबाप कदारलेले. हे म्हणले आपण त्याची सोय पाहू चला. आणि त्या जिल्ह्यात ते गाव शोधलं त्या गावात पैलवान आणि त्या गाडीतून हे 2-4 असे डुकरं उतरली ते. आणि त्याची विचारलं या गावात पैलवान ते घरे म्हणले. आता पैलवानाचं कौलाचं घर 2-3 पत्र 2-4 गाया 1-2 म्हशी आणि तीन त्याची आजी भाकरी करू लागली. पैलवान गेलं गहू भिजवायला. भेजीनं कळत ना दारे धरायला पाणी भरायला शेती होती ना त्याला. मोटर चालू केली ना आपलं गेलो गहू भिजवायला. आणि हे पैलवान याच्या संघ म्हणलं हे आजी पैलवान कोण आहे. म्हातारी भाकरी करता करता म्हणली वाघा मा नातू म्हातारी होती 90 वर्षाची. अशी गालाच्या झुरळ्या लोंबलेल्या. हो म्हातारं होतं बाजाव बसलेलं तोळ हातासारखं कुकू लावलेलं. अशी टिकली नव्हती म्हातारीला. टिकल्याचं काय खरं असतं. हो आम्ही एकदा पाहुण्याला भेटायला गेलो आणि जर रस्त्याने शितुडे आले आणि मग ते चांग भिजलं ना आमच्या घरच्या चेहरा पुसल्याबरोबर. आणि तिथं मधात गेल्यावर एक पाहुणी म्हणली बाई ते मालक कवा गेले. आणि टिकली गेली पदराला चिटकली टिकलीच नव्हती कपाळ ढवळ्या परातीवान दिसलं ते. हो या कवाचा इष्ट त्याने टिकल्या सांगताच येत नाही. मी असं हलू लागलो ते म्हणलं मी काऊन हालायलो. मग नंतर कळालं टिकली पदराला चिटकली पदर हालायला म्हणून मी हालायलो. कुंकुनावराच असतंय ना ज्या त्या बाईचं आहे का नाही. अशी इतकी येडपट बायको नाही कडे मैल. हा मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो पेस्ट इकायला. हा पण लगेच अंगाला काव लावली असती. पण तुमचं सांगायलो टिकल्या लाई जा पण हिशाबात लाईनच का पण वरी लाई जा खाली लाई जा लाईतात वरी काय कोंबडी बसवायची कांडे घोळायला. हा कीर्तन ऐकायला दम नाही. किती महाराज फुकल्यावर सुधरता तुम्ही लावा टिकल्या आमच्या बी लावायला पण वरी लाई जा. हे मध्यस्थान मालकाच्या आयुष्यवृत्तीचं लक्षण आहे. हो माझ्या माईनो तुम्ही विनोद म्हणून नका ऐकू गिरगावच्या बाळाची वटवट. मी वाचून कीर्तन करतोय म्हणून तो कोणाच्या बापाला भेट नाही. एक जण म्हणला कीर्तन बंद होते म्हणलं जाय सुंबळ्या निघला पठ्ठ्या ऊस खुरपायला. विठाला विठाला तुमच्यातल्या एका बाईनं फक्त हातातल्या बांगड्या आणि कुंकू दाखिलं यमाला आणि नेलेला नवरा परत आणला. सावित्री आरती यम राजा बंधू सहेस नदी जा सोडवे पते माझा दक्षिणेचे राज्य तुला देवा कुंकुमदान ओ संगा मागते. गुलेबुवा सांभाळून घ्यायचंय. हा विठाला विठाला डबा भरतीला असल्या होतं येडीला भजे करता येते. क्या बात आहे. पण वाटी भरतीला भजे हो आणि पाहुण्यानं चांगले झाले म्हणावा तिला सुगरण म्हणत असते. गुलेबुवा आमचे वाज आहे. हो काय काय भजे चांगल्या तळीत एका बाईन भजे तळले मला बरे वाटले. आम्ही जेवले म्हणलं बाई तुम्ही जेवा ना. ती म्हणली मी खात नाही. म्हणलं का. ती म्हणली मी तळतानाच खाते. काय 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 मावल्या बाप्पा वा वा म्हणलं. ते आजचे भजे खाल्ले मग गाडी जाती म्हणलं पुला खाली त्याला काय सांगू लागलो बापू ते पैलवान आजीकडे आला. मग त्या आजीकडे आले. जुन्यातली म्हातारी होती कपाळ भरून कुंकू लावलेलं गळ्यात मंगळसूत्र वकील साहेबाची म्हातारी डोकं भरून पदर घेतलेला. खेळा नव्हता ठोकला 3 डोक्याला पदर पडतच नव्हता तिचा. एकदा घेतला की सरकतच नव्हता. अशी म्हातारी म्हणली परत या माय जेवायला बसा मग पैलवानाची भेट करून देते. भोका लागल्या होत्या यायला. रस्त्यात वडापावची गाडीच उघडी नव्हती. लॉकडाऊन होतं आणि त्या पिरियड मध्ये गेले. भुका लागले होते मोठाले पण काय करतील याला केळण वनवासाला सीताफळ. मग त्या म्हातारीच्या गरम गरम भाकरी आणि म्हातारीन कोरडी भुरकी वाढी. तुमच्याकडे काय म्हणते कोरड्या चटणीला मिरचीचं पावडर भुरकीच ना भुरकी. आणि त्याच्यावर तेल घेत असते पण म्हातारीन तेल नाही वाढ. आणि पोरं बऱ्या घरचे होते ना तर ते म्हणले आजी तेल नसलं तर पाणी घ्यावं का याच्यावर. ती म्हणली अपमान करता काय आमचा मेल्या होतो.
तेल घ्या तेल. मग तेल कुठे? म्हातारीन कळडी भाजून वाढ्या होत्या. कळडी कळत असते ना लखन, तुलाही कळतात. तुम्हाला कळडी नसत्यान कळत गेले. इकडे पेरीत तुम्ही पुणे भागातली माणसं, मोठा वाडा पोकळवासा वारा जाई बासा बासा, तुम्हाला काय कळडी कळत्यान? कळडी आमच्याकल पिकल कळडी तर उळ कळ पिकल बळडी तर कळडी घोडी, नाही तर उदो आंबाबाईची पळडी. आमच्याकडे आम्ही भुसार घेतलं नाही आमच्या अंगावर. तुम्ही ऊस तरकारी का गुंठ्यावर खेळ तुमचा राजवून तुम्हाला कुठून कळडी कळते. मग आता ते इकडचाच पैलवान होता. ते म्हणला तेल कुठं वाढ, करडी वाढ्यात. ह्या करडी घाण्यात न्यावं लागतात. म्हातारी म्हणली कळडी घाण्यात न्याला आम्हाला टाइम नाही. मग तेल आम्ही याच कळडीचं मग घाण्यात नाही नेल्यावर कसं? 90 वर्षाची म्हातारी उठली, कळडी हातात घेतल्या ना अशा पिळल्या, त्याच्या भुरकीव तेल पडलं. पैलवान जेवला, बुट तिथंच सरलं निघाला. म्हातारी म्हणली बुट घालणं नग. म्हणला बाई म्हातारीनं कळडी पिळ्यावर तेल काढ, तुझ्या नातानं मला पिळ्यावर काय काय काढी. त्याच्यामुळं मी निघतो निघतो ग बाई. आज थकलो होतो मी. सकाळी 7 वाजल्यापासून तर 4:45 वाजेपर्यंत एका जागेवरून उठूच दिलं नाही माणसाने. हे ग्रुप उठला की ते ग्रुप उठला की इथली तारीख द्या तिथली तारीख द्या. आल्यावर थकून गेलतो. पुन्हा चालत आलो. ते आमचे मामा घ्यायला आले, ते गाडी घेऊन आले. PSIला विनंती केली. PSI गाडी सोडू लागले. गिरगावच्या बाळूचं नाव ऐकलं, पण आम्ही भुले बुवा ना, आम्ही तिकडून ॲटो करून आलो. म्हणलं कशाला बेजार, एक गाडी तिकडे आली की 200 वारकऱ्याची बेजारी होती. चल ना गिरगावकर जरसं. काय तुला का धनुर्वाद झाला का? विठाला विठाला. मालकांची कृपा बापू, ताकद मिळाली त्याचीच कृपा आहे. काय सांगू लागलो? भीमाचं चाललं होतं ना. आणि मग भीम म्हणला कशाला केलं मला. झन 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 भीमाच्या मुंग्याच निघल्या, पण दात नाही पडले. मारुतीरायाने एक विचार केला, ज्या राक्षसाच्या थुत्रीत आणली त्याचे दात शिल्लक राहिले नाही. आणि भीमाला एवढा ठोका मारून दात पडत नाही, त्या अर्थी पोरगच कोणाचं आहे? भीम काय साध्याच पोरग नव्हतं गायल्या गुंग्याचं. ते काय अशा येडेवा इद्र्याचं पोरग होतं का भीम? भीम हे कुंती पुत्र होते. काय ताकद त्या कुंतीची, काय पंडुराजाची शक्ती. प्रसादातले लेकर होते. दुर्वासाच्या कृपादानी 5 मंत्र दिधले त्याने. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. असे 5 मंत्र योग आला. कोण आपण? भीम आहे. कोणाचे पुत्र? पंडूचे. हे पंडूल पुत्र कसे होते? शापित आहे पंडू. नाही म्हणले प्रसाद. आणि भीम वायूच्या प्रसादाचे होते. मारुतीरायाने सांगितलं मा भाऊचे, इकडे मला तुला आलिंगन द्यायचं. पण भीमाने विचार केला, एका ठोक्यात इकडचं मोकळं झालंय. आणि शेपटीनं आदळलं तर कमरा इतकं मातीत घातलंय. आणि यानं जर आलिंगन दिलं तर आपल्या फासळ्यात होत नाही, या हाडं गिडं सारे चुरा करून टाकते. मारुतीरायाने सांगितलं नको रे बाबा, मी काय करीत नाही. आलिंगन दिलं मारुतीरायानं, पण भीमान तटस्थ भूमिका घेतली. अंग चिटकू दिलं नाही जास्त अंगाला. आणि मारुतीरायानं आलिंगन सोडलं आणि हातात पाणी घेतलं. भीमा मग अंग तुझ्या अंगाला जिथं जिथं लागलंय ते अंग वज्राचं होईल. आणि अर्धांग भीमाचं वज्राचं झालं. घरी आले. वेगात सांगतो, वेळ झाला. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला. हे त्याचे नातेवाईक होते. हो, पंढरपुरातल्या मालकाची सख्खी बहीण भीमाची भावजई होती. काय नातं असलो, किती मोठं नातं. आपण या येड्या विद्रेचे नाते सांगतो. फलाने साहेब आमचे चुलत मामा, येईन तुला फुकायला. आणि काय करीन तू आज साहेब? आणि साहेब का तुला मोठं करीत असतो का? कोणतेच मोठाले झाड बारक्या झाडाला मोठं होऊ देत नाही. तुम्हाला माहिती आहे का? झाडाखालचा ऊस वाढत नाही, पण पेरे वाढतच नाही. झाडाखालचं सोयाबीन वाढत नाही, पण शेंग लागतच नाही.
झाडाखालचा कापूस वाळत नाही पण बोंड लागतच नाही. मोठाले झाड बारकाल्या झाडाला फुलंच येऊ देत नाही आणि तरी तुम्ही त्याला मोठे म्हणतात. कितीच आपला पांचटपणा आहे. विठाला विठाला किती मोठा आहे देव. तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि ह्या अर्जुनाचं मेव नाही. हो, सखी बहीण मालकाची अर्जुनाची पत्नी दुर्योधन भीमाची भाऊजई आहे. आणि सांगितलं देवा विश्वातली सत्ता तुमच्या ताब्यात आहे. मारुतीरायाच्या अंग संगती झाली तर अर्धांग वज्राचं झालं. तुम्ही करा ना. पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं तुमची कणगुळी सुद्धा वज्राची व्हावी इतकं सुद्धा तुमच्या प्रारब्धात नव्हतं. पण मारुतीरायानं प्रारब्ध बदलून तुमचं अर्धांग वज्राचं केलंय. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. ज्या संतांचे अलौकिक उपकार आहेत अशा संतांसाठी काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने चालत असलेला हा समाधी सोहळा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या या पंचक्रोशीतला प्रांगणातला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचे एक अलौकिक अधिष्ठान ज्याला आपण थोरल्या पादुका म्हणतो असं हे पवित्र अधिष्ठान. या अधिष्ठानावर चालत असलेला हा समाधी उत्सव एवढ्या मोठ्या भव्य दिव्य संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या वास्तूमध्ये आज कीर्तन करण्याचा योग येतोय ते माझं परम सौभाग्य आहे. उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी दंडवत करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय रे विठ्ठल आ बोली रे क्षमापराध महाराज तुम्ही तुका मने ज्ञानेश्वरा राख पाया करा. क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम हो. बऱ्यापैकी लोकांनी यूट्यूबवर ऐकलेलं असेल पण बसून कीर्तन केलं. काही लोकांना माहीत नसेल. माझं वय नाही पण बसून कीर्तन करावं लागतंय. 4 फेब्रुवारी 2019ला फार मोठा भीषण अपघात झालता. त्याच्यामुळे माझ्या बॉयलजनला त्रास आहे म्हणून मला चालता येते. मी ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात चालतोय आळंदी ते पंढरी पण मला उभं जास्त वेळ एका जागेवर राहता येत नाही म्हणून बसून कीर्तन करतोय. त्याबद्दल माफ करा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय.